हरिओम, मी नुपूर विरा राणे, सावंतवाडी सेंटर. मला आज प्रत्येकाला इथे सांगायचं आहे की बापू आपल्यासोबत कोणाच्या ना कोणाच्या तरी रूपाने असतोच असतो. आणि ह्याच्यात मला आलेला अनुभव मी तुम्हाला सांगते. अनुभव म्हणजे असं रेग्युलर आम्ही असं 2022मध्ये शिवरात्र होती आणि आम्ही आता निघालेलो, म्हणजे आमच्या गावी जत्रा असते. आम्ही सावंतवाडीतून विजयदुर्गला निघालेलो आणि निघताना आम्हाला बराच उशीर झालेला. आम्ही इथून सावंतवाडीतून 8 वाजता बाहेर पडलेलो जाण्यासाठी आणि जाता जाता म्हणजे आम्ही हायवेने निघालो. हायवेने निघताना म्हणजे उशीर झाला असल्यामुळे गाड्या वगैरे खूपच कमी होत्या आणि आम्ही एक कणकवली पास केलं आणि नांदगावच्या दिशेने आम्ही निघालो आणि तिथे नांदगावपर्यंत पोचलो आणि आमच्या गाडीचा कसला तरी आवाज यायला सुरुवात झाली. आम्हाला कळत नव्हतं आणि गाडीत आम्ही 3 जण होतो, मी, माझे मिस्टर आणि माझा छोटा मुलगा. आवाज यायला सुरुवात झाली तेव्हा मी म्हटलं, अरे देवा, कसला आवाज येतो आहे. आणि बापूंना म्हटलं, बापू काहीतरी बहुतेक बिघाड झालेला आहे गाडीत, पण काय ते कळत नाही. पण मिस्टर म्हणाले, बघूया, कुठेतरी गॅरेज मिळालं तर आपण थांबूया आणि विचारूया, म्हणजे बघूया गाडीचं काय ते. आणि आम्ही तसंच नांदगावच्या म्हणजे गावातल्या ह्याच्यात आम्ही खाली उतरलो, कारण आम्हाला विजयदुर्गला जायचं होतं. आणि आम्ही खालच्या रस्त्याला उतरलो तर तिथे पुढे गेलो तर आवाज बंद झाला. म्हटलं चल, झालं आता आवाज काय येत नाही, काहीतरी झालं असेल. मग थोडासा आवाज येत होता म्हटलं. आणि तिकडनं आम्ही म्हणजे ते कोळशी मार्गे असा तो रस्ता तो जातो, देवगड मार्गे, असं आम्ही विजयदुर्गला जाणार असतो. तर ते नांदगावमधनं आम्ही आत गेलो आणि पूर्ण सुमसान जागा, म्हणजे बाजूला पूर्ण जंगल, रस्त्यावर एकही माणूस नाही. आणि अशा जागेवर आम्ही गेलो आणि परत तसाच आवाज सुरू झाला. म्हटलं, अरे देवा, आता काय करायचं. आम्ही तिघांनी म्हणजे मी आणि माझे मिस्टरांनी गुरुक्षेत्र मंत्र सुरू केला. बापूंना सांगितलं, बापू काय कळत नाही आहे आणि काय इथे आम्हाला गॅरेज मिळेल की नाही कळत नाही. कारण आम्ही जेव्हा पहिला आवाज आलेला तेव्हा आम्ही कणकवलीच्या थोडंसं पुढे आलेलो, त्यामुळे आम्हाला कुठेतरी पाठी गेलो असतं तर गॅरेज वगैरे मिळालं असतं. पण आता आम्ही नांदगावच्या थोडं पुढे गेलेलो आणि तिथे तर इतकं सुमसान की कोणी नाही. रस्त्यावरनं येणारे जाणारे एक आम्हाला गाडीवाला पण दिसला नाही आणि कोणीच नाही. म्हटलं, बापूंना आम्ही सांगतो, बापू आम्हाला कोणतरी असं मनातल्या मनात बोलते, बापू कोणतरी इथे भेटू दे जेणेकरून आम्हाला सांगेल की इथे गॅरेज कुठे आहे आजूबाजूला. आणि नेमकं तेव्हाच काय झालं होतं की आम्ही घरातनं बाहेर पडायच्या आधी आम्ही एक TV वर पिक्चर बघत होतो. त्या पिक्चरमध्ये एक हॉरर तो पिक्चर होता आणि त्याच्यात काहीतरी विचित्र दाखवत होते आणि तेच म्हणजे माझ्या मनात तेच विचार असे चाललेले. आणि आम्ही त्या जंगलात एवढा काळोख, म्हणजे गाडीची लाईट पेटली तेव्हा आजूबाजूला पूर्ण काळोख गुप्प. आणि माझा मुलगा एवढा घाबरला, माझा मुलगा लहान आहे, तो खूप घाबरला. म्हणजे मम्मी आम्ही कुठे रानात आलो. आणि म्हटलं, बापूंना म्हणते तुम्हाला, आणि मिस्टर माझे दरवाजा गाडीचा उघडतो म्हणतं, मी बाहेर जाऊन बघतो नेमकं काय झालं आहे ते. गाडी वाकून बघतो खाली कुठे काय, म्हणजे काहीतरी खाली असं घासत असल्यावर काय असा आवाज यायला लागला मोठ्याने. आणि मी तर मिस्टरांना सांगते, नको खाली उतरू नका, काय जंगलात कोण कुठून येईल काहीच सांगतात. कारण माझ्या मनात तो ह्याचा विचार चालू होता, एक हॉरर. पण मी बापूंना सांगते, नाही माझ्यासोबत माझा बापू आहे. हे पण मला आठवतं की माझा बापू माझ्यासोबत आहे. आणि मी नंतर असं नाही, आता तर उतरलं तर पाहिजे, बघितलं तर पाहिजे गाडीला काय झालं ते. मग मनाची तयारी केली, नाही माझा बापू माझ्यासोबत माझ्या गाडीत आहे असं म्हणून मी माझ्या मिस्टरांना सांगितलं, तुम्ही उतरा गाडीतून. आणि मी माझा गुरुक्षेत्र मंत्र चालू केला आणि मिस्टर गाडीतून खाली उतरले. काय दिसत पण नव्हतं कारण गाडीची लाईट समोर दिसत होती आणि गाडीच्या खाली पूर्ण काळोख येत होता. मग 2 मोबाईल घेतले त्यांनी आणि खाली बघितलं तर गाडीच्या खाली काही कळत नव्हतं की काय झालं आहे ते. मग मिस्टर म्हणाले, बघूया आपल्याला कुठे गॅरेज वगैरे मिळतं काय. पण मी म्हटलं, इथे गॅरेजची शक्यताच नाही, आपल्याला बहुतेक इथेच राहावं लागतं वाटतं. गाडी बंद करून एक बाबा लाईट चालू ठेवायची आणि इथेच थांबायचं. तरी ते म्हणाले, नाही हळूहळू आपण गाडी एक स्लो असं सोडून मध्ये चालू करून असं जाऊया. तसं जात आम्ही पुढे निघालो तर एक पेट्रोल पंप आम्हाला तिथे दिसला. म्हटलं, हां पेट्रोल पंपावर कुठेतरी आम्हाला ते गॅरेजवाले कोणतरी असतात ना, म्हणजे त्यांना माहीत असेल. मग आम्ही तिथे गेलो, तिथे एकच माणूस होता कारण आम्हाला उशीर झालेला, एक 10 साडेदहा वाजून गेलेले. तर त्या माणसापर्यंत आम्ही गेलो, त्याला विचारलं, असं झालं आहे, आमच्या गाडीचा आवाज येतो, आम्हाला कळत नाही की काय झालं आहे ते. तर तो म्हणाला, इथे तुम्हाला गॅरेज मिळणं शक्यच नाही, तुम्हाला शिरगावला जावं लागेल. आणि शिरगावचं अंतर खूपच जास्त होतं. आणि आम्ही घाबरलो, म्हणजे 2 मिनटं काही म्हणजे डोळ्यासमोर असं काय नाही, आता काय करायचं, हा तर राहणार नाही, मुलगा तर राहणार नाही, तो रडायला लागलेला. तर मग बापूंना म्हटलं, बापू कसं तरी आम्हाला गावापर्यंत आम्ही पोचू दे,
म्हणजे कोणतरी असं सांगणारं मी होते की काय झालं आहे आणि गाडी बाबा थोडीशी जाण्यापुरती गावापर्यंत ती रिपेअर होते असं बापूंना सांगतो आहे मी. आणि म्हटलं ते म्हणतात चल जाऊया कुठेतरी असंच म्हणजे रानात असं थांबूया नको, कुठेतरी अशी वस्ती आहे तिकडे आपण जाऊन गाडी थांबूया आणि तिथे आपण झालं तरी थांबावं लागलं तरी तिथे थांबूया म्हणून. आणि गाडी पुढे पुढे जातो आहे, इकडे मंत्रगजर चालू आहे, मंत्रगजर चालू, पण नजर आमची बाहेर की कुठेतरी गॅरेज मिळतं का, की कुठेतरी कोणाचं घर मिळतं का, की जेणेकरून आम्ही तिथे थांबू शकू. आणि चाललो आहे तर नेमकं एक छोटंसं असं दुकान कसं दिसलं आणि ते रॉंग साईडला होतं. आम्ही जात होतो असे म्हणजे डाव्या साईडने जात होतो, उजव्या साईडला ते असं दुकान कसं दिसलं. तर म्हटलं त्या मिस्टरांनी बघितलं आणि म्हणाले थांब तिथे काहीतरी दिसत आहेत दोघं तिघं असे, गाडी दिसते, आपण विचारून तरी येतो काय म्हणजे इथे कोण मिळेल का किंवा काय असं ओळखीचा कोण मेकॅनिक वगैरे इथे गावात आहे का. आणि मिस्टरांनी गाडी थांबवली आणि त्यांना विचारायला गेले तर तो माणूस फोनवर बोलत होता. एक 11 वाजले होते, फोनवर बोलत होता आणि तो म्हणाला, फोन ठेवला आणि तो म्हणाला काय झालं. तर मिस्टरांनी मला सांगितलं असं असं आमच्या गाडीचा प्रॉब्लेम झाला आहे, गाडीतून कसला तरी आवाज येतो पण मला कळत नाही की काय झालं आहे ते, फक्त आवाज येतो. आणि माझ्यासोबत जेंट्स कोण नाही आहे, माझी बायको आणि माझा मुलगा, आम्ही 3घच जण आहोत. तर ते म्हणाले आत्ता मी गॅरेज बंद हे गॅरेजच आहे पण माझं छोटं गॅरेज आहे पण मी बंद करत होतो, पण तेवढ्यात मित्राचा फोन आला म्हणून मी फोनवर बोलत थांबलो. बरं झालं तुम्ही आलात, म्हटलं बरं झालं तुमचं गॅरेज ओपन मिळालं असं मिस्टरांनी त्यांना सांगितलं, जरा बघता का. तर ते म्हणाले हो मी बघतो. मग त्यांनी सांगितलं गाडी तुम्ही गॅरेजमध्ये घेऊन या म्हणून. मग मिस्टरांनी गाडी नेऊन गॅरेजमध्ये लावली. आम्ही दोघं, मुलगा आणि मी, गाडीतून बाहेर उतरलो. त्यांनी ती त्या मशीनवर चढवली आणि त्यांनी ते बघितलं तर तो लायनर खराब झाला असं त्यांनी सांगितलं. आणि ते म्हणाले तुम्ही इथपर्यंत कसे आलात. तर मिस्टर म्हणाले म्हणजे तर मी अंबदनं बोलले आणि मिस्टर पण अंबदने बोलले की बापू एवढंच बोललो आम्ही. आणि ते म्हणाला नाही जर तुम्ही अजून थोडा वेळ ही गाडी चालवली असती तर ही गाडी इथेच ब्लॉक झाली असती, तिथेच जिथे तुम्ही असता त्या जागेवर, पण तुम्ही इथपर्यंत कसे पोचलात ते मला माहिती. आणि मग त्याने आम्हाला विचारलं तुम्ही कुठून आलात ते. मग आम्ही त्यांना सांगितलं सावंतवाडीतनं आम्ही निघालो, कणकवलीपर्यंत आमची गाडी व्यवस्थित चालली आणि कणकवलीच्या पुढे आलो आणि हे सुरू झालं. असं मध्ये चालू झाली गाडी, मध्ये आवाज वगैरे काही नव्हता, पण इथे पुढे गावात आलो आणि हे सुरू झालं. तर त्यांनी म्हटलं लायनर खराब झाला, हे म्हणजे आता तुम्हाला गाडी म्हणजे तुमची होईल पण तात्पुरती होईल. त्यांनी काय ते स्प्रिंग वगैरे काहीतरी त्यांच्याकडे होती, ती म्हणे तात्पुरती मी तुम्हाला गावापर्यंत. तुम्ही जाणार कुठे. म्हटलं आम्ही विजयदुर्गला जाणार आहोत, उद्या आमची जत्रा आहे, त्याच्यामुळे आम्हाला तिथे जायचं आहे आणि म्हणून आम्ही आज रात्रीच निघालेलो. ते म्हणाले तात्पुरतं मी तुम्हाला करून देतो पण तुम्ही गावात गेल्यानंतर चांगला मेकॅनिक बघा आणि ते सगळं गाडीचं काम करून घ्या जे काय प्रॉब्लेम येतो आहे तो. म्हटलं चालेल. मी बापूंना तिथे अंबदने बोलले. बापू म्हटलं तुम्ही आमच्यासोबत होता म्हणून आज आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. आम्हाला एक मेकॅनिक मिळाला आणि त्याने तात्पुरतं का होईना पण आमच्या गाडीचं काम करून दिलं आणि आम्ही 1-12:30च्या दरम्याने आम्ही विजयदुर्गमध्ये पोचलो. गेलो, बापूंसमोर उभे राहिलो. बापू म्हटलं अंबदने नाथ सविध. आणि प्रत्येकाला मला असं सांगायचं की बापूंमुळेच हे शक्य झालं, नाही तर आम्ही घरी पोचूच शकलो नसतो. म्हणजे मला माझी भीती होती की रस्त्यावरच बहुतेक आम्हाला एक रात्र काढावी लागते वाटतं. हरिओम. अंबदने. श्रीराम.